लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळेल। गेलं तर आपल्याला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळेल। नंतर तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळणार आहे। आता किचन मध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, इकडे मित्रांनो तुम्हाला किचन ट्रॉलीज वगैरे आपण लावून देणार आहे। वेस्टर्न टॉयलेट इकडे पाहायला मिळेल। बेडरूम मी तुम्हाला लगेच दाखवून देतो। मित्रांनो, आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक क्वालिटी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हार्डली 10 ते 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला एक मोठा कॉम्प्लेक्स आज मी पाहायला घेऊन जाणार आहे। या सीन मध्ये मी ज्या ठिकाणी पॉइंट करत आहे त्याच बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी फ्लॅट असणार आहे। या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर आपल्या सर्वच बिल्डिंग ज्या आहेत त्या 7 माळ्याच्या आहेत आणि आज मी तुमच्यासाठी 3ऱ्या माळ्यावरती फ्लॅट घेऊन आलेलो आहे। अमेनिटीज मध्ये जर पाहायला गेलात तर बेसिक अमेनिटीज नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 2000 रुपये पर मंथ असणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी एकदम क्वालिटी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे आपल्या या शाश्वत पार्क मधील जो आजूबाजूचा परिसर आहे तो किती डेव्हलप झालेला आहे। या फ्लॅटचं लोकेशन आहे बदलापूर वेस्ट दीपाली पार्क। दीपाली पार्क मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली आहे मित्रांनो, आणि इकडे तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये 1 BHK फ्लॅट्स पाहायला मिळतात। हा जो 1 BHK फ्लॅट आहे शाश्वत पार्क 2 मध्ये घेऊन आलेला आहे। टोटल या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला गेलात तर 14 बिल्डिंग पाहायला मिळतील आणि आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे हा 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या माळ्यावरती आहे। या फ्लॅट बद्दल सांगायचं झालं तर या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 645 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 442 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो, इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे। या फ्लॅटचं यूज झालेलं नाहीये, तुम्ही फर्स्टच इकडे राहायला येणार आहात तर नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करू शकता। लगेच प्राइस सांगतो मित्रांनो, या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची प्राइस फक्त 26 लाख रुपये ठेवलेली आहे। खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो, नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करू शकता। फक्त मित्रांनो 1.5 ते 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करून सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। चला मग मित्रांनो लगेच आपण फ्लॅट पाहून घेऊयात। बिल्डिंगची बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता 3ऱ्या माळ्यावरती आलेलो। या ठिकाणी पाहायला गेलं तर समोर 2 रूम आहेत। इकडे सुद्धा मोठा पॅसेज आहे कारण प्रत्येक फ्लोअरवरती इथे तुम्हाला 14 रूम पाहायला मिळणार आहेत आणि इकडे आपला रूम असणार आहे। आपल्या रूमच्या समोरच इथे तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतील आणि रूमच्या समोरच तुम्हाला इथे लिफ्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे, जिला बॅकअप सुद्धा आहे। 2 रूम इकडे पाहायला मिळतील आणि हा आपला रूम असणार आहे। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळेल। सुरुवातीला बरीचशी माहिती मी दिलेली आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला टेक्निकल माहिती मी देणार आहे। आता या बाजूला पाहायला गेलात तर नेहमीप्रमाणे तुम्हाला वॉलपेपर सुद्धा मी लावून देणार आहे। वरच्या बाजूला पाहणार तर नेहमीप्रमाणे फॉल्स सिलिंग वगैरे केलेले आहे, झुमर वगैरे लावलेले आहे आणि त्याच्यात लाईट सुद्धा लावलेले आहेत। सो इकडे लिव्हिंग रूम मध्ये पाहायला गेलात तर आपल्याला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळेल आणि बॉक्स टाइप ग्रिल्स वगैरे आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत। समोरचा व्ह्यू जर पाहायला गेलात तर ओपन व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि ही जी बाल्कनी आहे पुन्हा एकदा सांगतो 2-2.5 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते। इकडे बघणार तर वरती शेड सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काही खर्च करायची तुम्हाला गरज लागणार नाही। वरती लाईटचं कनेक्शन सुद्धा घेतलेलं आहे। या अँगलने आपण लिव्हिंग रूम पाहून घेऊयात। सो आपला हा लिव्हिंग रूम आहे। लिव्हिंग रूम तुम्ही पाहायला गेलात तर एकदम प्रशस्त साईज मध्ये तुम्हाला हा लिव्हिंग रूम इकडे पाहायला मिळतोय। त्याची साईज जर जाणून घ्यायला गेलात तर त्या पॉईंट पासून मित्रांनो तुम्ही जर असे इकडे स्ट्रेट आलात ना असं तुम्हाला तब्बल 15 फुटाचा पाहायला मिळतोय आणि मित्रांनो जर तुम्ही आडवा पाहायला गेलात तर तुम्हाला असा 10 फुटाचा पाहायला मिळणार आहे। 15 बाय 10 फुटाचा तुम्हाला हा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इकडे आपल्याला 2.25 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे। सो हा झाला लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर आपण लगेच पुढे जाऊयात। सो किचन आणि बाथरूमच्या मध्ये हा जो पॅसेज आहे 3 फुटाचा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि लगेच पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळेल। हा बाथरूम आहे। बाथरूम मध्ये पाहणार तर चारी बाजूला टाइल्स वगैरे लावलेले आहेत। फिटिंग जे आहेत ते खूप चांगल्या कंपनीचे आहेत। इकडे बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे आणि याच्याच अपोजिट इकडे तुम्हाला मोठ्या साईडचं किचन पाहायला मिळणार आहे। आता किचन मध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो इकडे मित्रांनो तुम्हाला किचन ट्रॉलीज वगैरे आपण लावून देणार आहे। ऑर्डर दिलेले आहे, तुम्ही आधी जर बुकिंग केलं तर कलर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी नक्कीच देईन मित्रांनो। इथे एक विंडोची प्लेसमेंट आहे आणि इथून सुद्धा तुम्हाला ओपन व्ह्यू पाहायला मिळणार आहे। हा समोरचा जो परिसर आहे वालोलीचा परिसर आहे, बदलापूर वेस्ट वालोली परिसर म्हणतात त्याला। आणि किचन पाहूया त्या एंडिंगने आपण।
हे बघा आपलं किचन आहे. इथे एकच प्लॅटफॉर्म असणार आहे. पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन गेलेलं आहे. पाण्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी पिण्याचं पाणी आणि बोरिंगचं पाणी रोज आहे, सकाळ संध्याकाळ याप्रमाणे सोडलं जातं. बाकी या बाजूला टाईल्स लावलेले आहेत. वरती पाहणार तर इकडे पोटमाळा सुद्धा आहे. पुढे जाऊयात. बाथरूमच्या वरती तुम्हाला पाण्याची टाकी सुद्धा आपण लावून दिलेली आहे. बाथरूमच्याच बाजूला इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट इकडे पाहायला मिळेल आणि याच्याच बाजूला असणारा बेडरूम मी तुम्हाला लगेच दाखवून देतो. आपला बेडरूम आहे. सगळ्यात आधी आपण बेडरूम मध्ये असणारी 2.25 फुटाची बाल्कनी पाहूयात. ही बघा ही बाल्कनी आहे आणि इथे आपण ग्रिल वगैरे लावलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथून सुद्धा व्ह्यू तुम्हाला एकदम ओपन पाहायला मिळणार आहे आणि इथे पण 2.25 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. इथूनचं बेडरूम पाहायला गेलं तर 12 बाय 10 याची साईज आहे. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे. बेड आणि वॉर्डरोब तुमचा इथे आरामात बसणार आहे. वरती पाहणार तर इकडे सुद्धा तुम्हाला लाईट्स वगैरे आपण लावून दिलेले आहेत. आता आपण पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्यानंतर होम लोन बद्दल राहिलेली माहिती मी तुम्हाला देतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. तुम्ही मला कॉल करू शकता. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, या फ्लॅटची ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस फक्त 26 लाख रुपये आहे. तुमच्याकडे 2 लाख रुपये असतील आणि तुम्हाला जर सॅलरी 35 ते 40 हजारामध्ये असेल तर नक्कीच या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. खूप चांगल्या लोकेशनला फ्लॅट आहे. बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिलेला आहे तुम्ही, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली इथे. सो नक्कीच 26 लाखामध्ये तुम्हाला खूप चांगला फ्लॅट मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे. जास्त वाट पाहत बसू नका, मला लगेच कॉल करा. मित्रांनो, एक हंबल रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. खाली तुम्ही पाहू शकता सबस्क्राईबचं लाल बटन येत आहे, त्याला क्लिक करा. त्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळणार आहे आणि तुमच्याकडून अशा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज जाणार नाही आहेत. तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करा. काही माहिती जर कळली नसेल तर मला डायरेक्ट तुम्ही कॉल ही करू शकता आणि काही तुमचे सजेशन असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये देऊ शकता. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आता भेटूया तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.